प्रोटेस्टच्या नावाखाली खूप तरुण, खास करून तरुणींनी शिव्याशाप देऊन शब्दांच्या वणव्यात देशाभिमान होरपळून जाळला. झेन्झी म्हणजे काय हे 80-90 आधीच्या कैकांना ज्ञातही नव्हतं. त्यांना त्याचा अर्थ अगदी सहज कळाला. आजही हे व्हिडिओज रीलच्या माध्यमातून आपल्या समोर येऊन थडकतात. आजही हे व्हिडिओज रीलच्या माध्यमातून आपल्या समोर येऊन थडकतात. काय होती भाषा, बापरे. मोठ्या 4 लोकांत बोलतानाही आपल्यासारखे बाचकतात. 12 खडी अंकलिपीतले अ पासून ज्ञ पर्यंत संस्कारमय शब्द शिकत आपण मोठे झालो. पण ह्या काही दिवसांच्या मोर्चात अंकलिपीतलं एक दुसरं पुस्तक आलंय आणि त्याचा एक आपण शिव्याशापांचा संच हे पाहून या ऐकून अवाक झालो. प्रोटेस्ट कसलं आणि तिथं तुम्ही बोलताय काय? प्रोटेस्ट कसलं आणि तिथं तुम्ही बोलताय काय? शिक्षण जेमतेम काहींचं, पण शाळा, कॉलेज, डिग्र्यांचं असा काही ज्ञान आहे आणि ते अज्ञान तिथं प्रत्येक जण पाजळत होतं. नीटचा फुलफॉर्म काय हो असं म्हटल्यावर अमुक तमुक पक्षानं आपलं आयुष्य कसं बर्बाद केलं यावर भरभरून बोलत ते उत्तर देणं टाळायचं. हातात पकडलेल्या पोस्टरवर हे लिहिण्यामागचं प्रयोजन काय हो असं म्हटलं की ढुंगणाला पाय लावून तो पळत सुटायचा. का आलोय, कशासाठी आलोय, काय होणार आहे याचं काही कुणाला माहीत नव्हतं. आगीत तेल ओतणारे अजून पेटवायला लागले की सारा झेन्झी डिस्को डान्स, शिट्ट्या आणि टाळ्या पिटत होता. सगळं शांत झालं. तरुणांचे थवे घराकडे पांगले. सगळं शांत झालं. तरुणांचे थवे घराकडे पांगले. सोशल मीडियावर स्वतःला पाहत आता आपण काय केलं म्हणून डोक्याला हात लावत जीव वेशीला टांगले. म्हणून म्हटलं मैत्रमैत्रिणींनो, भानावर या, आपल्या देशाचा इतिहास चाळा. गुगल सारखं ज्ञानानं भरलेलं आयतं ताट ठेवलंय ना, मग त्यातलं लाभदायक खायला शिका की. कुठलंही पाऊल उचलताना, भाष्य करताना डाव्या उजव्याचा छान ढेकर देत आपल्या देशाचे सुजाण नागरिक बना. वाचाळ तर वाचाळच राहाल, वाचाळ तर वाचाळच राहाल आणि वाचाल तर समृद्ध होऊन आपल्या देशाला वाचवाल. धन्यवाद.